आणि खाली शेंडावरती मुळ. गावावर एक बाबूळ आणि खाली शेंडा कसं वरती मुळ असेल? कोणती बाबूळ आहे? या देहाची बाबूळ आहे बरं काय. खाली मूळ आहे, खाली शेंडा आणि हे वरती हे मूळ होय बरं काय या बाबळीचं. म्हणून शॉर्टकट मध्ये सांगतात वेळ लावणार. म्हणून चिंचच्या पानावर देऊळ रचिले, बघा एवढंस चिंचेचं पान, एवढंस चिंचेचं पान त्याच्यावर देऊळ उभाले आणि त्या देवळ आधी कळस वरती पाय आहे बरं का त्या देवळाचा. चिंचेच्या पानावर देऊळ कसं रचलं असेल? नाथ महाराज म्हणतात. म्हणून देव पूजू गेलो तेव्हा देऊळ उडाले, पर्यायी सद्गुरु राया रे. देवाला पूजायला गेलो आणि देवाला पूजायला गेल्यावर तिथं देऊळच उडून गेलं बरं काय. मग देव राहिला असेल काय? म्हणून देवा पूजू गेलो, देव पूजू गेलो तर देऊळ उडाले, परी ऐशी सद्गुरु राया रे. आणि परी ऐशी सद्गुरु राया रे. देव पूजू गेलो तेव्हा देऊळ उडाले आणि पर्यायशी सद्गुरु राया रे. दोतोंडी हरणी पाण्यावर आली, दोन तोंडाची हरणी पाण्यावर आली बरं काय. आणि तिने मुखावी न पाणी प्याली रे. दोन तोंडाची हरणी पाण्यावर आली आणि तिनं पाण्याला तोंड न लावताच पाणी पिली. कशी पिली असेल? दो तोंडी हरणी पाण्यावर आली, तिनं मुखावी न पाणी प्याली रे. पाषाणाची सांगड मर्ग जळ डोह, वांजेचा पुत्र पौला रे. पाषाणाची सांगड बरं काय. पाषाणाची म्हणजे धोंड्याची सांगड. या धोंड्याच्या सांगडीवर वांजेचा पुत्र कसा पौला असेल? आता फोडून सांगा बरं का, थोडं हे वाटते मला नाही. म्हणून आणि वांजेचा पुत्र पौला रे. अंधळ्याने देखिले, धैर्याने ऐकिले, या पांगळ्याने पाठलाग केला रे. आंधळ्याने देखिले, धैर्याने ऐकिले, या पांगळ्याने पाठलाग केला रे. म्हणून चिंचच्या पानावर
एका जनार्दने एक पान विनावी अखंड राम नाम स्मरारे एका जनार्दने एक पान विनवी अखंड राम नाम स्मरारे म्हणून गटोड गटोड गवड गटोड तुझ्या भारोडाचं पोरा कोणी